नमस्कार मित्रांनो. आज औंध या ठिकाणी आपल्याला एक भव्य ते ओपन बैलगाडा शर्यत मैदान बघायला मिळालं. कारण की मित्रांनो, त्या मैदानामध्ये आपल्याला पहिलं बक्षीस होतं 1.5 लाख रुपये. ते कोणी जिंकलं, कोण झाला आज एक नंबरचा मानकरी, का आज पुन्हा एकदा लक्षाने इतिहास घडवला. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामधले सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो. कारण की मित्रांनो, ज्याची आता चालू सीझनला गुलालाचा बेताद बादशाह म्हणून ज्याची छाती, एक होता पब्लिकचा बेताद बादशाह म्हणून, आणि एक मित्रांनो दोन्ही पब्लिकचे बेताद बादशाह. आज मित्रांनो बरेचसे टॉपचे नंदी आपल्याला फायनल मध्ये पळताना दिसले. तसंच चिमण्या, सर्जा, मित्रांनो असे भरपूर नंदी होते. तांडव, आणखीन आपल्याला मित्रांनो भरपूर असे टॉपचे नंदी बघायला मिळाले. पण आज कोण झाला 1.5 लाख रुपयाचा मानकरी आणि एक नंबर किताबाचा मानकरी कोणी मिळवला? कारण की मित्रांनो, आपल्याला सेमीमध्ये भावाभावामध्ये लढत बघायला मिळाली. कारण की आपल्याला शावेद भाई यांचा सचिन आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लक्षाचा पायरा होता बावऱ्या, गाणंदकरांचा बावऱ्या, आणि याचा पायरा होता सचिनचा याचा आपला शेवाळ्याबांचा पाखऱ्या. मित्रांनो, दोन गाडीमध्ये आटी आणि तटीची लढत बघायला मिळाली. पण मित्रांनो, एक होता पब्लिकना गाडी पळून सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळली मित्रांनो. पण सीमेला हार झाली आणि त्याच्या भावाने मित्रांनो आज डायरेक्ट एक नंबर केला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला लक्षा. आणि आज त्याचा पैरा होता आपल्याला शेवाळ्याबांचा पाखऱ्या. हे दोन्ही गाडीने मित्रांनो आज प्रथम क्रमांक केला. आणि असे बरेचसे नंदी होते मित्रांनो, त्यांना सुद्धा असे टॉपचे नंदी मित्रांनो फक्त तुम्हाला प्रथम क्रमांक कोणी केले हे सांगितलं. आणि बाकीच्या सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर अशा गाड्या पळाल्या. आणि जो प्रथम क्रमांक केला त्याला लढत दिली संघर्ष योद्धा बुलेट म्हणून, ज्याची छाती मित्रांनो त्याने लढत दिली. बघू मित्रांनो, आता जसा निकाल येईल तसं तुमच्या परत देईल. पण आपण प्रथम क्रमांकाचा निकाल द्यालता. आता मित्रांनो बघू, स्विफ्टचं मैदान येत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला कोणाचे पैरे टॉपचे का ते लवकरच आपण त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामधले आपण सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यासाठी देत असतो. कारण की मित्रांनो, आपण सर्वसामान्य गाड्या मालकाच्या मुलाखती घेतलेल्या आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. आणि बक्कासूर आता कुठल्या स्विफ्टच्या मैदानामध्ये पळेल का नाही पळणार ते सुद्धा माहिती देणार. कारण की मित्रांनो, बऱ्याचशा जणांना अशी आतुरता आहे की बक्कासूर स्विफ्टच्या मैदानामध्ये पळतो का नाही पळत. आपण मित्रांनो तीच अपडेट घेऊन येणार आणि खात्रीशीर तुमच्यासाठी अपडेट देणार. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.